मुंबईच्या ज्या 2 जागा आहेत, खास करून अनिल देसाईंची जागा, संजीव खांडेकर आपल्या सोबत आहेत। आवाज कुणाचा, म्हणजे मुंबईमध्ये आवाज कुणाचा घुमणार याची एक वेगळी उत्सुकता निकालामध्ये होती। पहिला निकाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने गेलेला आहे। सुदैवाने अनिल देसाई निवडून जे आले तो मतदारसंघामध्ये मी मतदार आहे आणि त्यामुळे तो मतदारसंघ मला चांगला माहिती आहे आणि आम्हाला असं दिसत होतं की अनिल देसाईंच्या बाजूने म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने यावेळी फार मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब लोक होते आणि त्यांच्या सगळ्या रॅलीजमध्ये किंवा ते यायचे, फार छोटे छोटे लोक यायचे आणि ते आम्हाला सांगत असत कॉन्स्टंटली की आपल्याला मशाल निवडून आणायची आणि त्यामुळे मला असं दिसतं की सामान्य माणसामध्ये एक राग निर्माण झालेला होता या सगळ्या अभद्र युतीबद्दल। आणि सॉरी थोडंसं इंटरप्ट करते, कारण 5 विजयी जागा आलेल्या आहेत, त्या आपण पहिल्यांदा बघूया, मग कंटिन्यू करूया। तर निकाल येत आहेत। सांगलीमध्ये अपक्ष विशाल पाटील जिंकलेले आहेत। दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाचे हे जिंकलेले आहेत। त्यामुळे आता निकाल झपाट्याने समोर यायला लागलेले आहेत। पियुष गोयल उत्तर मुंबईतनं जिंकलेले आहेत, भाजपचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार। तर तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडे 3000 मतांनी आघाडीवर आहेत। पुन्हा एकदा पंकजा मुंडे आघाडीवर गेलेल्या आहेत। बीडमध्ये कट टू कट नेक अँड नेक फाईट चालू आहे, बजरंग सोनवणे पंकजा मुंडे आघाडीवर आहेत। सांगलीमध्ये विशाल पाटील 73,000चा लीड आणि ते जिंकल्याचं देखील आता समोर आलेलं होतं। त्यामुळे सांगलीमधली जी जागा आहे तिकडे विशाल पाटील, उत्तर मुंबईत पियुष गोयल, दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई, अशी सगळी स्थिती समोर येते। हे निकाल आता समोर येत आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आणखी काही निकाल आपल्याला येणं अपेक्षित आहे। मात्र सध्या पालघरमध्ये हेमंत सावरा हे देखील जिंकलेले आहेत। नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी हे जिंकलेले आहेत। हे सगळे डिक्लेअर्ड रिझल्ट आहेत आणि आता मुंबईमधले देखील निकाल हळूहळू यायला लागले। तर आणखी एक याच्यामध्ये मुद्दा आहे, म्हणजे अनिल देसाई पहिल्यांदाच लोकांमध्ये जाऊन जिंकले। आतापर्यंत ते राज्यसभेवरती जात होते, त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवारीनं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि राहुल शेवाळेंना खूप म्हणजे इझी बाय देऊन टाकलेला त्या मतदारसंघात। नाही, ॲक्च्युली आम्हाला असं वाटत होतं किंवा लोकही असं बोलत होते की हा एक अतिशय वेगळा चेहरा, साधा सरळ दिसणारा चेहरा, सोफिस्टिकेटेड चेहरा मिळाला आहे आणि हा या चेहऱ्याचा निश्चितपणे परिणाम होत होता। आणि मुख्य भाग यावेळी असा होता की हॉरिझॉन्टल जर तुम्ही पाहिलं तर संबंध गोरगरीब जो होता। अमरावतीमधली आता निर्णायक फेऱ्यांमधली आघाडी बळवंत वानखेडे आघाडी घेत आहेत। नवनीत राणा पराभवाच्या छायेत। अमरावतीमधली अत्यंत मोठी अपडेट, शेवटच्या काही फेऱ्या बळवंत वानखेडे 28,000ची आघाडी घेताना दिसत आहेत। पुन्हा एकदा चित्र पालटलेलं आहे, निर्णायक फेऱ्या आहेत आणि बळवंत वानखेडे आघाडी घेत आहेत। अमरावती अभय सर, की उमेदवारीपासूनच नाराजी होती, म्हणजे नवनीत राणांचा विचार केला ना, भाजपचे स्थानिक लोक खुश होते ना, राष्ट्रवादीचे होते ना, शिवसेनेचे होते। पराभवाच्या छायेत सध्या नवनीत राणा। निश्चितपणे तिकडे बच्चू कडू यांचे उमेदवार जेव्हा रिंगणात आले तेव्हा असं एक दिसलं होतं की महायुतीमध्येच मतांचं विभाजन होत आहे आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल। परंतु आत्तापर्यंतच्या निवडणुका घेतल्या तर अनेकदा इतर सर्व पक्षीय विरुद्ध नवनीत राणा अशा त्या निवडणुका होत होत्या, परंतु नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे तुम्ही जसं म्हणालात तसं स्थानिक भाजपामध्ये सुद्धा प्रचंड नाराजी होती आणि त्याचे परिणाम निश्चितपणे दिसत आहेत। अर्थात महाराष्ट्रभर जे एक समीकरण तयार झालं होतं, महाराष्ट्रभर जे निकाल लागले आहेत त्याच निकालातला हा एक निकाल म्हणून याच्याकडे बघावं लागेल। त्याला असं वेगळं केवळ नाराजी किंवा उमेदवाराची निवड एवढ्याच गोष्टीला नाही, तर एकूणच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण या सगळ्यात मला वाटतं निकालानं कारणीभूत। आज सुनीलजींची प्रतिक्रिया मला घ्यायची आहे। मगाशी पहिला विजय शिवसेनेचा ठाकरेंचा झाला, त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया? निश्चित आनंद आहे। अनिल देसाईंसारखा एक सामान्यातील असामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते। अनिल देसाई स्वतः स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। शिवसेनेतील एक अतिशय हुशार आणि स्वच्छ चरित्राचा एक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते। उद्धव साहेबांनी जी जी कामगिरी दिली थोडंसं थांबवते। स्मृती इराणींची मोठी बातमी आहे। स्मृती इराणी अमेठीमधनं 1,00,000 मतांनी पिछाडीवरती आहेत। याच मतदारसंघातनं स्मृती इराणींनी राहुल गांधींचा पराभव केलेला होता। जितेंद्र आव्हाड सध्या बोलतात। जेवढा जनतेला जेवढं समजलं, जनतेची जेवढी आकलन शक्ती होती तेवढं जनतेने दाखवलं ना की काय खरं आणि काय खोटं, सोनं कोणाकडे आणि दगड कोणाकडे दाखवून दिली जनतेने। कोण नाही, असं आहे की सगळीकडेच हे झालं। तुम्ही जेवढा सत्तेचा माज दाखवलात तेवढा माज तुमचा जनतेने खाली आणला। राष्ट्रीय राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजनीति में क्या होने वाला है ये पवार साहब और राहुल गांधी जी डिसाइड करें। मैं उसमें कुछ बोलने वाला नहीं हूँ। मुझे खुशी मेरे राज्य में जो हुआ उसकी है
कि लोगों ने जो गद्दारी करने वालों को जो सबक सिखाया है। तेव्हा ही होती प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांची. आणि आता सांगलीमधले अपडेट घेऊया. कुलदीप माने आपल्या सोबत आहेत सांगलीतले अपडेट देण्यासाठी. कुलदीप, काही तांत्रिक अडचणींमुळे अश्विन बहुतेक कुलदीपचा आवाज येत नाहीये, पण सांगलीचा मोठा विजय. अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झालेत. खूप ट्विस्ट मतदारसंघाच्या उमेदवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कोकणातनं नारायण राणेंचा विजय सुद्धा निश्चित आहे, 50,000ची आघाडी. पण राजीव सर टॅली बघितली तर सध्या राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष दिसतोय. प्रचंड मोठी नवसंजीवनी. ज्ञानदा जर आपण बघितलं तर काँग्रेसनं 17 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 13 जागा त्यांनी जिंकल्यात. शरद पवारांनी 10 लढल्या होत्या, त्यापैकी ते 8 जिंकलेत. उद्धव ठाकरेंनी 21 लढल्या होत्या, 11 जिंकतायत. पण यामध्ये काँग्रेसचा जो स्ट्राईक रेट आहे तो खूप त्यांना आनंद देणारा आहे. भाजपनं 28 जागा लढल्या होत्या आणि त्यांना 9 जागांवर यश मिळताना दिसते. शिंदेंचा परफॉर्मन्स स्ट्राईक रेट त्या मानानं भाजपच्या तुलनेत चांगला आहे की त्यांनी 15 लढल्या होत्या आणि त्यांना 5 जागा जिंकता येत आहेत. अजित पवारांनी 5 लढल्या होत्या आणि त्यांना 1च मिळते. पण ह्या सगळ्यामध्ये काँग्रेसनं जे करून दाखवलं, काँग्रेसमध्ये निर्णायकी आहे, काँग्रेसमध्ये नेतृत्व नाही उरलेलं, काँग्रेस आता इतिहास जमा झाला, अशा प्रकारच्या चर्चा ज्या काही होत्या त्या सगळ्याला पूर्ण धुवून निघालेलं आहे. या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करून दाखवला आहे काँग्रेसच्या लोकांनी, अर्थात त्यांना साथ शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची होती, पण स्ट्राईक रेट मात्र काँग्रेसनं बिलकुल अनपेक्षित वाटावं अशा प्रकारचा परफॉर्मन्स करून दाखवला असं नक्कीच. आणि एक ब्रेकिंग अपडेट मग मी पुढे जाऊयात. उद्या इंडिया आघाडी आणि NDA दोघांची सुद्धा बैठक होणार आहे. दोनही आघाड्या उद्या बैठका घेतील. इंडिया आघाडीनं सुद्धा आपापल्या परीनं काही गणितं जुळवून सत्ता स्थापन करता येते का याची चाचपणी सुरू केली आहे. नागपूरमधनं अपडेट. नागपूरमध्ये नितीन गडकरींकडे 72,000चं मताधिक्य आहे. तुलनेनं हे खूप कमी मताधिक्य म्हणावं लागेल, कारण यावेळेला 5.5 लाख प्लसचं मताधिक्य असेल असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांकडनं, कार्यकर्त्यांकडनं वेळोवेळी व्यक्त झाला होता. सर, मला एक विचारायचं आहे, महाराष्ट्रामध्ये दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. 2 राष्ट्रवादीमध्ये वाद झाला, 2 शिवसेनेमध्ये वाद झाला आणि त्याचा पूर्ण फायदा हा काँग्रेसला झाल्याचं चित्र आहे का? एका जागेवरनं 2019च्या थेट 13 जागा. अगदी बरोबर आहे. काँग्रेसचा परफॉर्मन्स हा खूपच छान आहे आणि काँग्रेसचं देशातच रिव्हायवल झालेलं आहे. महाराष्ट्रात देखील त्यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे आणि भाजपपेक्षा मोठा पक्ष काँग्रेस हा निदान लोकसभेमध्ये महाराष्ट्रापुरता दिसणार आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जी काही फाटाफूट झाली त्याच्यामधून जो काही फायदा होणार आहे तो एकनाथ शिंदे यांना थोडासा झालेला दिसतोय. त्यांची एक इमेज महाराष्ट्रामध्ये बरी राहील. उद्धव ठाकरेंनी नक्कीच चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा पक्ष पुन्हा वाढवलेला आहे हे आपल्याला नक्की म्हणावं लागेल. आणखी एक मुद्दा तो भाजपच्या बाबतीतला. अभय सर, भाजपनं कायम ही गोष्ट अधोरेखित केली होती की आम्ही यांना का सोबत घेतोय, शिंदेंना आणि अजित पवारांना. त्यापूर्वी समाजवादी पक्षाची सायकल सुसाट आहे. कुठे तर उत्तर प्रदेशात 80 जागांपैकी 37 जागांवर सपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात बिघडल्याचं चित्र एक मोठा सेटबॅक आहे आणि तिकडे काँग्रेसने देखील 7 जागांवर दणदणीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये भाजपला हा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण सगळ्यात कमी 32 जागा, फक्त 32 जागांवर आता भाजप आघाडीवर दिसते. 2019 मध्ये त्यांचा फिगर होता 62 आणि तो आता 32 वर आलाय. आणि आणखी एक अपडेट, अमित शहा यांनी चिराग पासवान यांना फोन केलाय. त्यामुळे फोनाफोनींनी वेग घेतलाय, घडामोडींनी वेग घेतलाय. भाजपकडनं आता संख्याबळाची जुळवाजुळव, मॅजिक फिगरची जुळवाजुळव नवी दिल्लीमध्ये घडामोडींनी वेग घेतलाय. राजीव सर, म्हणजे उत्तर प्रदेशाच्या बाबतीत हे चित्र ना एक्झिट पोलनं इमॅजिन केलं होतं, ना विश्लेषकांनी, ना पत्रकारांनी. उत्तर प्रदेशातल्या इतक्या मोठ्या पिछेहाटीचं कारण काय? ज्ञानदा, म्हणजे जेव्हा पोल सगळे येत होते तेव्हा दिल्लीमध्ये काही पत्रकार असं सांगत होते की भाजपला 55 जागा मिळाल्या तरी खूप होईल. याचं कारण जसं महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, शेती करणारा वर्ग हा जसा नाराज काही प्रमाणात होता भाजपबद्दल, तसंच पूर्वांचलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आणि पूर्वांचलामध्ये खास करून भाजपच्या विरोधातलं वातावरण होतं. ज्या प्रकारे तिथं मागच्या खेपेला BSP आणि सपाची युती होती तरीसुद्धा त्यांना यश मिळालं नव्हतं, पण या खेपेला मोठ्या प्रमाणामध्ये जे भाजपपासून तुटलेले वर्ग किंवा काही जणांना तोडण्यामध्ये
समाजवादी पक्षाला यश आलं, ज्या प्रकारचे त्यांनी उमेदवारी तिकीट आणि त्याच्यासाठी जे जातीची गणितं करावी लागतात ती त्यांनी उत्तम केली होती त्यामुळं. आणि म्हणजे हा निकाल नक्कीच भाजपसाठी फारच धक्का देणारा आहे, कारण वाईटात वाईट 50 ते 55 जागा हा भाजपचा अंतर्गत आकडा होता. 1914 मध्ये 72 जागा, 1919 मध्ये 62 जागा. खरं तर 63-62 वरून ते किमान तो आकडा गाठतील अशी त्यांना अपेक्षा होती आणि वाईटात वाईट 50 ते 52 जागा, पण त्याच्याही खूप खाली हा आकडा गेलाय. फार धक्कादायक असं आणि भाजप. तीच अवस्था कुठेतरी पश्चिम बंगालमध्ये पण आहे. पश्चिम बंगालमध्ये 18 जागेंवरनं निम्म्या जागा भाजपच्या सध्या आलेल्या आहेत. आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आणि ब्रेक नंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.